आंध्र प्रदेशमधला कांदा आणि त्यातही कुर्नूल परिसरातील कांदा यंदा बाजारात कधी येणार आहे आणि कर्नाटक प्रमाणेच तोही दिलासा देणार आहे का? यंदा या कांद्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाच्या बाजारभावावर मागच्या वर्षीसारखा परिणाम होणार आहे का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. याचं कारण या सोमवारी बेंगळुरू मार्केटमध्ये साधारण 500 गोण्या कुर्नूलचा कांदा आला. यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं काय उत्तर आहे आणि कुर्नूलचा हा जो हंगाम आहे आंध्र प्रदेशचा, तो नक्की किती कांदा महाराष्ट्राच्या तुलनेत किंवा देशाच्या तुलनेत आंध्र प्रदेश पिकवतो आणि त्यातही हा एकटा कुर्नूल भाग इतका महत्त्वाचा का आहे? तो खरंच किती कांदा त्याच्यामध्ये खरीपामध्ये बाजारात तो आणतो, हेही आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, तारीख आहे 29 जुलै 2024. कर्नाटकच्या कांद्याप्रमाणेच कुर्नूलच्या कांद्याबद्दल सांगा, असे काही शेतकऱ्यांनी मला विनंती केली होती मागच्या 1-2 व्हिडिओत. कारण कर्नाटकचा कांदा मध्येच काहीतरी बंगळुरूमध्ये काहीतरी 50 बॅग, 100 बॅग, नंतर आता 500 बॅग त्या आल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा एक मार्केटमध्ये थोडीशी काळजी वाटायला लागली होती. घबराट नाही, काळजी होती की अरे हा कांदा दरवर्षीप्रमाणे यंदाही लवकर येतो का? पण तशी शक्यता नाहीये. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन सविस्तर बघू शकता. मग दुसरी काळजी निर्माण झाली ती परवा आलेल्या कुर्नूल कांद्याच्या फोटोमुळे. मी आपल्या ग्रुपवाला म्हणजे व्हॉट्सअप चॅनलला आहे, ज्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे, तिथे तो शेअर केला. पण काही वेळानं माझ्या लक्षात आलं की याचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे नाही आहे आणि हा कांदा खरंच कुर्नूलचा आहे का किंवा कसं, या शंकेस्तव मी तो डिलीट करून टाकला. पण जेव्हा माहिती घेतली ती अतिशय भन्नाट माहिती आहे. सगळ्यात प्रथम हा आंध्र प्रदेशचा कांद्याचा हंगाम आणि तो किती टक्के असतो ते तरी समजून घेऊया. मागच्या वर्षी 2024-25 मध्ये संपूर्ण देशभराचं कांद्याचं उत्पादन होतं 3,08,000 मेट्रिक टन. आता या वर्षी सुद्धा साधारण 3,10,000 मेट्रिक टन एवढा कांद्याचा उत्पादनाचा अंदाज होता. 10 किंवा 18 लाख हे मी आधी सांगितलेलं आहे. आता या कांद्यापैकी महाराष्ट्रात उत्पादन किती होतं? संपूर्ण याच्यापैकी 44%, मध्य प्रदेश 14%, कर्नाटक 8%, गुजरात 8% आणि आंध्र प्रदेशचा वाटा किती आहे? साधारण 1.97 ते 2% वाटा आहे. म्हणजे देशामध्ये जर 100 किलो कांदा बाजारात येत असेल तर त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या कांद्याचा वाटा किंवा हिस्सा आहे केवळ 2 किलोचा. हे पण तुम्हाला साध्या भाषेत सांगायला हरकत नाही. मग हा कुर्नूल इतका चर्चेत का असतो? याचं कारण काय आहे? आंध्र प्रदेशमध्ये खरीप कांद्याचं, त्यातही अर्ली खरीप, की ज्याला आगाप कांदा आपण म्हणतो, त्याचं उत्पादनाचं मुख्य केंद्र म्हणून या कुर्नूलला बघितलं जातं. फार पूर्वी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जेव्हा वेगळे झाले नव्हते तेव्हा या कुर्नूलचे 2 हिस्से झाले नव्हते. आता काय झालंय, कुर्नूल आणि नंदियाल असे 2 जिल्हे या कुर्नूलचे झालेले आहेत. पण परिसर मात्र जो कांदा उत्पादक भाग आहे सगळा, त्याला मात्र कुर्नूलचा कांदा असं संबोधलं जातं, जसं नाशिकचा कांदा आहे. आता या कुर्नूलमध्ये काय आहे की संपूर्ण आंध्र प्रदेशच्या तुलनेत या कुर्नूलमध्ये किती कांदा पिकतो? तर 60% जास्त वाटा आहे. म्हणजे जो काही 2% संपूर्ण देशाच्या तुलनेत आणि संपूर्ण या 2% 60%चा वाटा जो आहे, हा अर्ली खरीप कांदा या कुर्नूलमधनं येतो. आता हा कुर्नूलचा कांदा बाजारात कधी येतो? यंदा कधी येणार? चला समजून घेऊया. साधारण परिस्थितीमध्ये म्हणजे एल निनो आला नाही किंवा एकूण परिस्थिती सामान्य राहिली, हवामान चांगलं राहिलं, तर याची साधारण मेच्या अखेर किंवा जूनमध्ये लागवड होते आणि जुलै अखेरपासून तर सप्टेंबरपर्यंत या कुर्नूलच्या खरीपाचा हंगाम असतो. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात मोठी आवक होते आणि सप्टेंबरमध्ये तो त्याचा हंगाम हळूहळू संपत येतो. पण यंदा काय परिस्थिती झाली? यंदा जुलैमध्ये कांदा आला का? हो, आला. पण किती आलाय? अगदी 2-3 शेतकरी असतील ज्यांच्याकडे पाणी असतील किंवा 2-3% शेतकरी म्हणूया, त्यांचाच कांदा तो दिसला.
त्यानंतर पुन्हा या कुर्नूलच्या कांद्याची चर्चा मागच्या 2-4 दिवसात झालेली नाही मार्केटमध्ये. तरी पण यंदा परिस्थिती का वेगळी आहे ते समजून घेणं महत्त्वाचं ठरतं, कारण आपल्या मनात जी भीती आहे ती त्यातून निघून जाईल. राज्यात यंदा कमी पाऊस झाला, उशिराचा मान्सून ते तुझं सगळीकडे तुम्ही अनुभवत आहात. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे जो अर्ली खरीपाला उपयोगाचा असतो असा पावसाच्या ऐवजी होतं कडक ऊन, एल निनोचा इफेक्ट. याचा परिणाम काय झाला की जून जुलैमध्ये पावसाची कमतरता आली आणि आता तिथल्या पेरण्यांमध्ये पण उशीर झाला, लागवडीला उशीर झाला, पण त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे तिथले व्यापारी आणि स्थानिक जे एक्सपर्ट आहेत ते असं सांगत आहेत की यंदा आंध्र प्रदेशच्या कुर्नूल, नंदियाल आणि त्या सगळ्या परिसरातला जो कांदा आहे, हा कांदा 15 ऑगस्ट नंतरच बाजारात येऊ शकतो किंवा आणखी साधारण 15 ते 20 दिवस असं आहे. 15 ऑगस्ट हे आपल्याला कळण्यासाठी आणि ती फार लोकप्रिय तारीख आहे स्वातंत्र्य दिनाची, म्हणून मी सांगितलेलं आहे. त्याच्या आसपास इकडे तिकडे होऊ शकतं. आता मागच्या वर्षी या आंध्रच्या शेतकऱ्यांचा अनुभव इतका वाईट होता की त्यांचा कांदा खराब झाला आणि त्या कुर्नूलच्या कांद्याला जो होता रब्बीमधल्या, तर त्याला खूप कमी भाव मिळाला होता. शेतकऱ्यांचा खर्च निघाला नाही, कांदा फेकून द्यावा लागला आणि गव्हर्नमेंटनं नंतर सबसिडी दिली होती, तेही तुम्ही बघितलं. तो सबसिडी देऊन तो कांदा काहीतरी 1,000-1,200 रुपयांना खरेदी केला होता. तोही भाव कमीच होता. त्याचाही धसका यंदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे जो पिकांच्या लागवडीचं क्षेत्र होतं ते कमी झालं, ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. त्यामुळे शेतकरी लागवडीबाबत सावध होते आणि यंदा पावसाचा फटका बसला हे तुम्हाला सांगायला हरकत नाही किंवा याची नवीन माहिती देण्याची गरज नाही. त्यामुळे आता हा कांदा एकूण किती येऊ शकतो? तर हा कांदा केवळ 30 ते 35% कांदा बाजारात येईल. आणि कधी येणार आहे? तर हा कांदा ऑगस्टच्या 2 आठवड्यानंतर, साधारण 15 ऑगस्ट नंतर किंवा 15-16 ऑगस्ट या आसपास तो येऊ शकतो. आता जरी येत असला तर कधीतरी अवतरतो आहे बंगळुरूच्या किंवा हैदराबादच्या बाजारामध्ये, पण तो नियमित अशी त्याची आवक सुरू झालेली नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे फक्त 2% कांदा आंध्रमध्ये होतो. आंध्र प्रदेशचा 60% कांदा कुर्नूलमध्ये होतो खरीपाचा. मग यंदा उत्पादन किती येईल? असं गृहीत धरलंय शेतकरी बांधवांनो की यंदा सुद्धा म्हणजे मागच्या वर्षी इतकंच कांद्याचं उत्पादन आखण्यात आलेलं होतं रब्बी कांद्याचं. त्याच हिशोबाने एकूण यंदाचं जी लागवड आहे ती मागच्या वर्षीपेक्षा साधारण 6,000 मेट्रिक टनांनी वाढले, 6,000 हेक्टरनी वाढलेली होती. थोडक्यात काय, मागच्या वर्षीचाच पॅटर्न यावर्षी शेतकऱ्यांनी पुढे चालू ठेवला. त्याचा परिणाम ते कॅल्क्युलेशन करून आपण काय केलंय 2024-25च्या उत्पादनाच्या आधारावर आणि थोडंसं यंदाची काही कॅल्क्युलेशन करून हे संभाव्य किती कांदा हा बाजारात येईल आंध्रचा, तो आपण बघूया. आंध्र प्रदेशचं एकूण उत्पादन होतं मागच्या वर्षी 6,07,000 मेट्रिक टन, 6 लाख मेट्रिक टन धरूया. त्यातील कुर्नूलचा वाटा किती होता? तर तो होता 3.80 लाख मेट्रिक टन, 4.25 लाख मेट्रिक टन होता. आता यंदा काय झालंय, कमी पाऊस कमी लागवड यामुळे तो 30% येऊ शकतो असं जर गृहीत धरलं तर यंदा कुर्नूलचं उत्पादन जे होणार आहे किंवा जो कांदा बाजारात येईल तो येणार आहे फक्त 2.66 लाख किंवा साधारण 2.5 ते 2.25 लाख मेट्रिक टन कांदा येईल. आता एवढ्यावरच आहे का? तर हा आकडा 2026चा नाही आहे, ते लक्षात घ्या. हा आकडा मागच्या वर्षाचा आणि एकूण आत्ताचं जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावर काढलेलं आहे. यामध्ये कमी पण होऊ शकतो, थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. म्हणून 2,66,000 मेट्रिक टनाऐवजी मी तुम्हाला असं म्हणालो की 2,60,000 ते 2,75,000 मेट्रिक टन कांदा कुर्नूलचा बाजारात येऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राचा बाजार पाडू शकतो का? किंवा देशाचा सगळा बाजार पडेल का? आमचा भाव कमी होईल का? सध्या तरी आंध्र प्रदेशच्या कांद्यामुळे महाराष्ट्राचा बाजार घसरेल किंवा कोसळेल असं निष्कर्ष काढणं घाईचं होईल किंवा अशी शक्यता सध्या कमी होतीये. याचं कारण देशातल्या आंध्रचा वाटा तो 2.25 ते 2%, कुर्नूलचा अर्ली खरीपाचा कांदा त्यातही थोडासाच भाग असतो आणि यंदाची उशिरा लागवड, पावसाचा परिणाम आणि खराब होणारा कांदा आणि दुसरीकडे महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आता कांदा स्टोरेजमध्ये जो आहे तो कमी होत चाललेला आहे.
महाराष्ट्राचाही कांदा खराब झालेला आहे आणि बाजारभाव बऱ्यापैकी आहेत. खूप आहे असं माझं म्हणणं नाही. या सगळ्याचा आणि त्यातही महाराष्ट्रात यंदा झालेली नाफेडची खरेदी, त्यात भ्रष्टाचार होत आहेत वगैरे मागच्या दारीने होत आहे, तो विषय आपण डोक्यातनं काढून टाकू. पण नाफेडनं जर पूर्ण कांदा मागच्या पुढच्या कुठल्याही दारातनं घेऊ तरी 2 लाख मेट्रिक टनाचा गॅप येणार म्हणजे येणारच आहे. आणि या सगळ्याचा फायदा तुमच्या कांद्याचे बाजारभाव पडणार नाहीत, घसरणार नाहीत, ते स्थिर राहतील. आता आणखी एक महत्त्वाचा हे आहे की ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, एक खुलासा मला करायचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी असं तातडीनं सांगितलेलं होतं की बाबा पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. म्हणजे बाजारभाव पडणार आहे का? तसं नव्हे, तर तुम्हाला जर तुमचा खराब होणारा कांदा असेल तर तो तुम्ही नाफेडच्या साठी जे व्यापारी खरेदी करतायत ती संधी आहे, तुम्ही घेऊ शकता त्या बाजार समित्यांमध्ये. हा त्याचा मागचा उद्देश होता. पण याचा अर्थ ही सगळी रविवारी आपण जो अंदाज लावला होता की बाजारभाव थोडेसे सौम्य, काय स्थिर ते सौम्य, त्याच्यामध्ये घट, असं नाशिक जिल्ह्यासाठी सांगितलं होतं. अनेकांना ते वाईट वाटलं. पण बांधवांनो, हा अंदाज केवळ या 3 दिवसांसाठीचाच आहे, कारण हा आठवडा संपतो आहे. आपण ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहतील याचा स्पष्ट सडेतोड अंदाज दिलेला आहे. असा अंदाज आतापर्यंत कोणीही दिलेला नसेल किंवा आकड्यासहित किंवा जो आहे तसाही दिला नाही. तर तुम्ही काय करा, याच्या आधी आपण देशामध्ये कांदा किती शिल्लक आहे याचं पण एक विश्लेषण केलेलं आहे. आणि ऑगस्टचा कांद्याचा जो अंदाज आहे, आता ऑगस्ट हा महिना आत्ता आहे का, तो पुढच्या आठवड्यात येणार आहे. त्यामुळे त्याचे बाजारभाव जे आहे ते व्यवस्थित असणार आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यात किंवा ॲग्रोशिवारच्या बोलण्यात कॉन्ट्राडिक्शन किंवा विरोधाभास, आत्ता काल सांगितलं भाव वाढतील आणि आता म्हणतील पडतील, असं काही नाही. हे व्हिडिओ त्या वेळचे एकदा संपर्क म्हणजे संबंध जोडून बघा आणि त्या व्हिडिओपर्यंत जा, संपर्क करा त्या व्हिडिओशी आणि मग तुम्हाला लक्षात येईल. थोडक्यात काय आहे, आता याचा भाग बघायचा निष्कर्ष काय, तर यंदा आंध्र प्रदेशचा कांदा उशिरा येणार. उशिरा आल्यामुळे पावसाचा आणि एल निनोचा परिणामामुळे त्याचं उत्पादन घटणार. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या मजबूत स्थिती आहे, घसरण्यासारखी नाही. मध्य प्रदेशचा कांदा बऱ्यापैकी कमी आहे. अनेक ठिकाणी यंदा कांदा खराब होतोय, कमी होतो आहे. याचाही परिणाम तुमच्या बाजारभावावर राहून काही झालं म्हणजे नाफेडची खरेदी थांबली काय, आंध्रचा कांदा आला काय, कर्नाटकचा कांदा आला काय, आणि निर्यात जरी झाली नाही तरी सुद्धा या स्थितीला संपूर्ण ऑगस्टमध्ये तुमच्या कांद्याचे बाजारभाव पडणार नाही. 1-2 रुपये मार्केट वर खाली असं होऊ शकतं. म्हणजे शनी वक्री राहू वक्री होतो ना, वक्री म्हणजे पुढे जातो 2 घरं मागे येतो. तसं आदनमधनं कांदा म्हणण्यापेक्षा बाजार वक्री होऊ शकतो तुमच्या याच्यामध्ये. 2 घरं पुढे जाईल, 2 घरं मागे येईल, पण नुकसान करणार नाही. चांगलं भविष्य आहे कांद्याचं. त्यामुळे ज्योतिषाच्या भाषेत सांगायचं झालं तर चांगले ग्रहमान आहे बाजाराचे. तर हा सगळा विषय होता. आता या आठवड्यामध्ये तुम्ही काय सल्ला दिलेला आहे, जिल्हावार कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हे अचूक बघायचं असेल आणि मी विकावं की नाही हे बघायचं असेल, तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करा. अनेक शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे त्याबद्दल मी परत एकदा माफी मागतो, पण हा विषय महत्त्वाचा होता. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर सेव्ह केला तुमच्याकडे तर तुम्हाला कायमस्वरूपी एक डॉक्युमेंट म्हणून या व्हिडिओचा वापर करता येईल. जोडून राहा. धन्यवाद. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर.